जिल्ह्यातील 45 शाळांमधील 10,000 विद्यार्थ्यांचा सामूहिक वंदे मातरम गायनाचा उपक्रम शुक्रवारी होम मैदानावर घेण्यात आला। शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे मातरम गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवाचं आयोजन सोलापुरातील होम मैदानावर करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राणी कित्तूर चिन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या दोन्ही संस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तर या प्रसंगी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, NCCचे कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, कोषागार अधिकारी वैभव राऊत, SRPF सहाय्यक समादेशक औंदेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र पंडित, तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी, प्रसाद जिरांग कलगीकर, ITIचे प्राचार्य मनोज बिडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 358 तालुक्यांमधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी प्रसाद जिरांग कलगीकर यांनी 5 कडव्यांचं संपूर्ण वंदे मातरम गीत सादर केलं। त्यांच्या सुरात सूर मिसळून उपस्थित सुमारे 6,500 जणांनी हे गीत गाऊन वातावरण राष्ट्रभक्तिमय केलं। प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी केलं। या प्रसंगी शहर आणि परिसरातील विविध 45 शाळा महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी यासोबतच शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसंच NCC युनिट्स आणि NSS युनिट्सचा यामध्ये सक्रिय सहभाग होता। जोळे सोलापूर परिसरातील विमो मेहता प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या विषयावर पथनाट्य सादर केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ITIचे प्रवीण केंद्रे आणि श्रीमती कुंभार यांनी केलं। सूर्यकांत झंजाणे यांनी आभार मानले।